नागरिकांना हे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आपण करतोय की असे प्रश्न कुठल्याही नागरिकाच्या मनामध्ये राहू नये की मला माझ्या भागासाठी माझे हे प्रश्न मांडायचे आहेत, पण मी कुठे मांडू, मला व्यासपीठच नाही, माझा प्रश्न कोण ऐकणार, माझा आवाज कुणापर्यंत पोहोचणार, अशी भावना कुठल्याही नागरिकाच्या, सामान्य नागरिकाच्या मनामध्ये राहू नये म्हणून हा प्रयत्न आपण करतोय। आपल्या लोकशाहीच्या पद्धतीमध्ये आपण हे स्वीकारलेलं आहे, आपल्या देशाने, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने हे स्वीकारलेलं आहे की आपण ज्या लोकांना जास्तीत जास्त मतं पडतील त्यांनी त्या भागाचं प्रतिनिधित्व करणं हे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, आपल्या देशाने मान्य केलेलं आहे, सर्व स्तरांवरती मान्य केलेलं आहे। त्यामुळे त्याच्यापासून आपण आता फारकत घेऊ शकत नाही। ते जे आहे ते आपल्याला जीवन आहे, आपल्याला ते दिलेलं आहे आणि ते मान्य करूनच आपल्याला पुढे जायचं आहे। परंतु तरीही काही लोकांचे प्रश्न असे येतात, अनेक नागरिकांना असं वाटतं की आपणही आपले प्रश्न मांडू शकतो, आपणही या नियोजनामध्ये सहभागी होऊ शकतो। ते त्यांना सहभागी करून घेण्यासाठी, त्यांना ही संधी देण्यासाठी, त्यांना हे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी म्हणून आपला हा सगळ्यांचा खटाटोप आहे। अर्थसंकल्पात नागरिकांचा थेट सहभाग ही नवीन कल्पना नाही, ह्याचा प्रयोग इतर ठिकाणी झालेला आहे। बंगलोरमध्ये हा कार्यक्रम नागरिकांनी राबवला आणि त्यांच्या परिसरातील त्यांना कामे जी करून हवी होती त्याची यादी तयार करून त्यांनी महानगरपालिकेला अंदाजपत्रकात त्याचा समाविष्ट करून घेण्यासाठी दिली। पुण्यात हा कार्यक्रम राबविला जावा याच्यासाठी आयुक्त डॉक्टर करीर हे अतिशय उत्सुक होते, म्हणून त्यांनी ह्या प्रक्रियेला प्रशासकीय मान्यता दिली। नागरिकांच्या सहभागाने तयार केलेले अंदाजपत्रक म्हणजे काय? दरवर्षी मनपा शहराचे अंदाजपत्रक तयार करते, ज्याच्यामध्ये त्या वर्षी ते जे हाती घेतील त्या प्रकल्पांची यादी त्याच्यामध्ये केली जाते। खरं तर नागरिकांना आपल्या परिसराची सगळ्यात जास्त माहिती असते, त्यामुळे तिथे कुठले प्रकल्प राबविले जावेत जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल ह्याची कल्पना त्यांनाच सगळ्यात जास्त असते। याचा अजून एक फायदा असा की नागरिकांना प्रशासकीय प्रक्रियेत सामील होता येतं आणि त्यांनी सुचवलेले जे प्रकल्प आहेत त्यांचा तो पाठपुरावा करतील अशी ही अपेक्षा त्यांच्याकडनं धरली जाते। अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा ह्यासाठी गेली 2 वर्षे महानगरपालिकेने काही उपक्रम चालवलेले आहेत। त्याच्यामध्ये NSCC आणि नागरिक चेतना मंच सारख्या संस्थांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता। ह्या वर्षी शहरातल्या जास्तीत जास्त नागरिकांचा ह्याच्यामध्ये सहभाग व्हावा ह्याच्यासाठी महानगरपालिकेने जनवाणी या संस्थेची मदत मागितली। ह्या कामात त्यांनी सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन यांच्या सहकार्याने प्रत्येक 14 क्षेत्रीय कार्यालयासाठी एका कोऑर्डिनेटरचे प्रशिक्षण केले। इतर नागरिकांसाठी मनपाने 4 जाहीर सभा घोषित केल्या फेब्रुवारीमध्ये। ह्या 4 जाहीर सभा शहराच्या 4 झोनल कार्यालयात आयोजित केल्या गेल्या। सगळ्या सभांमध्ये लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला। याचं एक कारण असं असू शकतं की जनवाणी सीने ज्या व्हॉलंटियर्सना ट्रेन केलं होतं त्या मुलांनी त्या वॉर्डामध्ये खूप लोकांना फोन करून त्यांनी ह्या सभेसाठी उपस्थित व्हावं याच्यासाठी आमंत्रण केलं होतं। ह्या सभेमध्ये महापालिका आयुक्त डॉक्टर करीर यांनी ह्या प्रक्रियेबद्दल लोकांना सविस्तर माहिती दिली। प्रत्येक सभेमध्ये नागरिकांनी आम्ही कुठले प्रकल्प सुचवू शकतो ह्याबद्दल खूप प्रश्न विचारून त्याचं स्पष्टीकरण करून घेतलं। सभेनंतर लोकांना फॉर्म्स दिले गेले आणि ह्यानंतर त्यांनी आपापल्या परिसराचं निरीक्षण करून असे प्रकल्प सुचवायला हवे की ज्याच्यामधनं जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल आणि नंतर ती सगळी यादी एकत्रित करून आपापल्या वॉर्ड ऑफिसमध्ये 30 दिवसांच्या आत ते फॉर्म्स दिले। मागच्याच आपण जे प्रस्ताव सादर केले होते त्यामध्ये एकूण ॲप्लिकेशन 74 आल्या होत्या आणि त्यातून जवळपास 300 प्रस्ताव आमच्याकडे दाखल झालेले आहेत। त्यामध्ये आता प्रत्येक प्रभागावाईज किती प्रस्ताव आले ते आपल्यासमोर आम्ही सादर करतो। त्यामध्ये आपण आपली प्रायोरिटी साधारणतः आपण जे प्रभागामागे 20 लाखाचे जे क्रायटेरिया देणार आहे ते यामध्ये 20 लाखापर्यंतचे आहेत, मग त्याच्यामध्ये काय प्रायोरिटी आपण असावी आपल्या बजेटमध्ये तर ते आपण सगळे मिळून ठरवणार आहोत आणि त्या प्रायोरिटी कशा पुढे सुचवल्या जातील। या प्रक्रियेबद्दल लोकांचं काय मत पडलं? जे आता हे काम हातात घेतलं आहे आणि ज्यांनी सजेशन दिलं त्याच्या नावावर हे मांडण्यात आलेलं आहे यादीमध्ये,
तर माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये दुहेरी जबाबदारी येते. ज्यांच्या नावाने जी बजेट सँक्शन झालं आहे त्यांचं पण कर्तव्य आहे की ते दर महिन्याला तरी एकदा येऊन की ते माझं जे सजेस्टेड काम आहे ते कधी हाती घेतलं जाईल ते विचारावं. आणि कॉर्पोरेशनने सुद्धा या यादीची त्या लोकांना कमीत कमी एक कॉपी द्यावी आणि केव्हा ते काम सुरुवात केलं जाईल तेव्हा त्यांची सूचना द्यावी आणि केव्हा संपेल आणि मग नंतर फॉलोअप करता जसं ह्या म्हणतात मेंटेनन्स करता त्यांच्या ज्या शंका आहे त्यांचं निरसन करावं. ह्या उपक्रमाबद्दल एका क्षेत्रीय अधिकाऱ्याचे मत. असे जर कार्यक्रम सातत्याने होत गेले तर खऱ्या अर्थाने महापालिका आणि नागरिक यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल आणि महापालिकेवरचा जो विश्वास लोकांचा जो उडालेला आहे तो विश्वासाला खऱ्या अर्थाने पुन्हा त्याचा विश्वासाचा ठसा नागरिकांच्या मनात उमटवायला मदत होणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये जी 20 लाखांची तरतूद केली गेली त्याच्यापैकी 5 लाखांची रक्कम ही झोपडपट्टी वासियांसाठी वेगळी ठेवण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नागरवस्ती विकास योजनेचा जो विभाग आहे त्यांच्यावरती ती जबाबदारी सोपवण्यात आली. पुणे शहरामध्ये जवळजवळ 40% लोक हे झोपडपट्टीमध्ये राहतात आणि ज्यावेळी कुठल्याही अंदाजपत्रकाचा आपण विचार करतो किंवा लोकसहभागाच्या आधारावर अंदाजपत्रक तयार करणं तर ह्या 40% लोकांना आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु अवघड गोष्ट असे की ह्या 40% लोकांचा सहभाग घ्यायचा कसा. सुदैवाने पुणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये नागरवस्ती विकास योजनेने सर्व झोपडपट्ट्यांमध्ये शेजार समूह गट स्थापन केलेले आहेत आणि जवळजवळ 2400 असे शेजार समूह गट आहेत आणि 1 लाख फॅमिलीज त्याच्या मेंबर्स आहेत. 50-50 घरांचा हा समूह आहे. दर महिन्याला हे लोक एकत्र येतात आणि त्या 50 घरांपैकीच एक जी लेडी आहे ती समूह संघटिका म्हणून काम करते, गटस्वयंसेविका म्हणून काम करते आणि ती तिथले प्रश्न जे आहेत ते गटाच्या मदतीने सोडवण्याचे प्रयत्न करते. त्याचबरोबर ज्या विकास यंत्रणा आहेत त्यांच्याशी देखील ती समन्वय साधत असते. तर या यंत्रणेचा उपयोग आपल्याला अंदाजपत्रकांमध्ये कामं सुचवण्यासाठी करता येईल का असा विचार आपण केला आणि या अंदाजपत्रकासाठी म्हणजे 7-8च्या अंदाजपत्रकासाठी जवळजवळ 2000 बैठका आपण वस्ती पातळीवर घेतल्या. आता या बैठका घेत असताना त्या फोकस बैठका व्हाव्यात, त्याच्यावर विशिष्ट बाबींवर चर्चा व्हावी, योग्य दिशेने व्हावी म्हणून आपण एक प्रश्नावली तयार केली होती आणि त्या प्रश्नावलीमध्ये आपण शेजार समूह गटाला असं सांगितलं होतं की तुमच्या परिसरामध्ये तुमच्या गटाला म्हणजे त्या 50 घरांना जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल असं कोणतं काम आहे, पण ते काम कमी खर्चाचं देखील असलं पाहिजे, फार मोठ्या खर्चाचं नको. तर कमी खर्चाचं सर्व लोकांना उपयुक्त अशा कामाची यादी आपण प्राधान्यक्रमाने करावी. साधारणतः 3 कामं आम्ही त्यांना सुचवायला सांगितलं होतं आणि त्यांनी फार मोठ्या रकमेची सुचवू नये म्हणून आम्ही त्यांना साधारणतः त्याच्या किमतीबद्दल देखील अंदाज करायला सांगितला होता. ह्या ज्या बैठका घेतल्या गेल्या ह्या आमच्या ज्या समूह संघटिका आहेत त्यांच्या सहकार्याने घेण्यात आल्या आणि या बैठकांमध्ये या शेजार समूह गटाने कामं सुचवली. या कामांची संख्या जवळजवळ 4000च्या आसपास या कामांची संख्या येते आणि 2000 बैठका याच्यासाठी झाल्या. आता लोकांचं ही कल्पना कितीही आदर्श असली की लोकांनी आपल्या प्रश्नांबद्दल बोलावं तरी झोपडपट्ट्यांच्या परिसरामध्ये लोकांनी स्वतःच्या प्रश्नाबद्दल बोलणं फार अवघड असतं. कारण राजकीय प्रक्रिया बाकी सगळ्या प्रक्रिया बाजूला ठेवून आपल्या प्रश्नाबद्दल निखळपणे विचार करणं ही अवघड गोष्ट आहे. परंतु हे जे संघटन उभं राहिलं याच्या माध्यमातून आपल्याला हे करणं शक्य झालं आणि लोकांनी खरोखरच त्यांना उपयुक्त ठरणारी कमी खर्चाची अशी कामं सुचवलेली आहेत. आता यामध्ये पुणे महानगरपालिकेने प्रत्येक शेजार समूह गटाला वेगवेगळं बजेट न देता प्रत्येक प्रभागाला 5 लाख रुपये असं बजेट देण्याचं आम्ही सुचवलेलं आहे. वस्ती पातळीवर शेजार समूह गटाच्या बैठका घेण्याच्या आधी या बैठका अर्थपूर्ण व्हाव्यात, त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून आमच्या ज्या समूह संघटिका आहेत 60 समूह संघटिका त्यांचं जानेवारीच्या सहकार्याने आम्ही एक प्रशिक्षण घेतलं होतं की जेणेकरून या समूह संघटिकेंना त्या प्रकारच्या बैठका कंडक्ट करणं शक्य व्हावं आणि त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या बैठकांमध्ये
शेजार समूह गटाकडनं जे फॉर्म भरून घ्यायचे ते एक्सप्लेन केलं होतं. कारण नुसते रिटर्न फॉर्म देऊन उपयोग होत नाही, त्या फॉर्ममध्ये काय एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन आहे ही देखील आम्ही त्यांच्याकडनं भरून घेतलेली होती काही ट्रायल बेसिसवर. आता हा जो फॉर्म आहे हा नमुना फॉर्म आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कुठलं एखादं छोटं काम केलं असता किंवा जे सुरू काम आहे त्याने अर्धवट राहिलेले ते पूर्ण केलं तर गटाला जास्त फायदा होईल असं गटाला वाटतं. असे 5 प्रश्न आणि त्या प्रश्नांवर गटाला कुठला उपाय वाटतं किंवा कुठलं काम केलं पाहिजे आणि त्या कामासाठी अपेक्षित असलेला खर्च, अशा प्रकारची ही क्वेश्चनेअर केली. आणि त्याच्यासाठी एक नमुना देखील आपण दिलेला आहे की शौचालयाला पाणी पुरवठा नाही हा गटाचा प्रश्न आहे. मग त्याच्यावर काय उपाय आहे की टाकी बदलली तर व्यवस्थित होऊ शकेल का. या शेजार समूह गटाने सुचवलेल्या कामासाठी 7.5 कोटी इतकी एकवट तरतूद पुणे महानगरपालिकेच्या 7-8च्या अंदाजपत्रकात आम्ही सुचवलेली आहे. परंतु नुसती तरतूद सुचवून थांबणं योग्य नाही, तर ही सगळी प्रक्रिया लोकांच्या सहकार्याने करणं गरजेचे आहे. आता आम्ही हे सगळे NHGने सुचवलेली कामं वॉर्ड ऑफिसकडे पाठवलेली आहेत. वॉर्ड ऑफिसचे इंजिनियर्स, माझे सोशल वर्कर्स हे सगळे प्रत्यक्ष फील्डमध्ये जातात, पुन्हा NHG बरोबर चर्चा करतात आणि त्या कामाचा साधारणतः फिजिबिलिटी काय आहे त्या पद्धतीने स्टडी करून एस्टिमेट्स तयार करतात आणि टेंडर काढून ते गेली 7 ते 8 महिन्यामध्ये हे कामं पूर्ण करणार आहे. आणि या वर्षाच्या अखेरीस आम्ही असा आढावा घेणार आहे की शेजार समूह गटाने किती कामं सुचवली, त्याच्यापैकी किती कामं फिजिबल होती, त्यातली किती कामं ॲक्च्युली एक्झिक्यूट केली आणि जी तरतूद केली त्याच्यापैकी किती तरतूद आम्ही खर्च करू शकलो. जनवाणीने हा कार्यक्रम राबविणाऱ्या 14 क्षेत्रीय अधिकारी, मुख्य लेखापाल श्री गालिंदे आणि नागर वस्ती विकास योजनेचे श्री कळमकर यांचा मराठा चेंबरच्या कार्यालयामध्ये सत्कार केला. यावेळीस महापौरांनी हा कार्यक्रम अजून सक्षम कसा करता येईल याचे विचार सर्वांसमोर मांडले. खरं तर वॉर्ड ऑफिसरवरती कामाचाही फार मोठा ताण असतो, नागरिकांशी सतत संपर्क करावा लागतो आणि लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या दररोज त्यांना सोडवाव्या लागतात. त्यामुळे अतिशय किचकट काम जर कुठलं करावं लागत असेल तर ते वॉर्ड ऑफिसरना. आपण हा जो उपक्रम घेतला की नागरिकांना बजेटच्या ह्याच्यामध्ये सामावून घ्यायचं, हा 2-3 अर्थानं खूप चांगला आहे. परंतु थोडासा सायकोलॉजिकली विचार करता तो केअरफुली हँडल करायला पाहिजे. त्याचे उदाहरणासकट मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते की नागरिक फार उत्साही असतात. जसं आपण म्हणालात तसं नदीवरच्या पुलापासनं वाटेल ते बजेट सुचवतील, त्यावेळेला नेमकं कुठल्या प्रकारची बजेट नागरिकांकडनं आपण स्वीकारणार आहोत हे त्यांना नीट कळेल अशा पद्धतीनं या स्कीमचा प्रसार व्हायला पाहिजे. मग नेमकं काय करू शकेल महानगरपालिका माझं काम, हा विचार तरी त्याला करायला प्रवृत्त करतो हे काम आणि त्या याच्यामधनं तो अभ्यास करायला लागेल. किंवा मग तो आज एकदा आला त्याचं बजेट तुम्ही स्वीकारलं, त्याचा उत्साह वाढला तर तो मनपाच्या कामामध्ये वेळोवेळी यायला लागेल. अरे महानगरपालिका मला विचारते, मी सांगितलेली सूचना ऍक्सेप्ट करते, म्हणजे मी कोणीतरी आहे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं महत्वाची व्यक्ती. अशा यानं नागरिकांचा तुमच्याशी संबंध वाढत जाईल आणि ही अतिशय चांगली बाब आहे की जेव्हा नगरसेवकांच्या कामावरती कोणीतरी लक्ष देत आहे किंवा कोणीतरी त्याच्यात इंटरेस्ट घेत आहे, हे अशा पद्धतीने आल्यानंतर नगरसेवक सुद्धा चुकीच्या गोष्टी न करण्याकडे, चुकीचे आग्रह न धरण्याकडे प्रवृत्त होतील. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांना वॉर्ड ऑफिसर्सना ही चांगली मोहीम राबवल्याबद्दल आणि इथून पुढेही राबवणार आहात त्याबद्दल धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपत. लोकांचा एकंदरीत प्रतिसाद बघून हा उपक्रम यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. 144 प्रभागांपैकी फक्त मोजक्या काही प्रभागांमध्ये फार सूचना मिळाल्या नाहीतर 2400हून अधिक सूचना मिळाल्या, ज्याच्यापैकी 622 प्रकल्प यांचा अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करण्यात आला. झोपडपट्टीवासियांसाठी वेगळे ठेवलेल्या पैशांसाठी 1900 शेजार समूह गटाने ह्या प्रक्रियेत भाग घेतला आणि एकंदरीत 3500 कामं त्यांनी सुचवली. त्यातली 3000 कामं ही नवीन असून 500 कामं ही रिपेअर वर्क्स अशी म्हणता येईल. शेवटी हा उपक्रम चालू राहील ह्यासाठी ही सगळी कामे ह्या वर्षातच पूर्ण होणे अपेक्षित आहे
आणि ह्याच्यामुळे नागरिकांना आपण आपल्या जीवनाच्या सुधारामध्ये आणि शहराच्या विकासामध्ये हातभार लावू शकतो ह्या कल्पनेत त्यांचा विश्वास असेल. अंदाजपत्रकात लोकांचा सहभाग याचा अंतिम उद्देश काय आहे ह्याच्याकडे परत आपलं लक्ष वेधून घेऊया. नुसतं नागरिकांनी प्रकल्प सुचवणे ही अपेक्षा नसून त्या पलीकडे जाऊन एकेका वॉर्डामध्ये एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधून आपल्या अख्ख्या परिसराचा विकास कसा होईल ह्याचं नियोजन करणे हे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. दरवर्षीचे अंदाजपत्रक हे उद्देश गाठण्यासाठी फक्त एक साधन आहे. या प्रक्रियेमध्ये नगरसेवकांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावणे अपेक्षित आहे. आपल्या वॉर्डामध्ये वेगवेगळ्या स्तराच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये संवाद होईल आणि एकमत होईल ह्याच्यासाठी त्यांनी कार्य करायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यामधनं त्यांच्या वॉर्डाचा एक विकास आराखडा तयार होईल ह्याची जबाबदारी खरं तर त्यांच्यावरतीच आहे. आणि मग त्या सगळ्या प्रकल्पांची अंमलबजावणी प्रशासन करेल ह्याचा पाठपुरावा आणि त्याची खात्री नगरसेवकांनी करण्याची अपेक्षा आहे.